अखेर मोठी बातमी, शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडून निसटणार। उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार। बातमीपत्रास सुरुवात करूया। मराठी भाषा संपवायला निघालेल्यांना एकजूट दाखवा। उद्धव ठाकरे आम्ही मराठी नाही आती म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा। मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंचे आवाहन। किसान क्रेडिट कार्डची रक्कम 10 लाख कोटींच्या पार। देशातील 7.72 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, त्यामुळे शेतकरी आनंदित। शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती बोर्ड झाकला। चारकोपमधील चौकाच्या नामकरणात महानगरपालिकेचा मराठी द्वेष, गुजरातीत लावलं होतं नाव। मोदींनी उद्घाटन केलेल्या उद्योजकांच्या परिषदेत ग्लोबल तमाशा, प्लेट खेचल्या, काउंटर तोडले, जेवणावर लोक अक्षरशः तुटून पडले होते। केईएम हॉस्पिटलमध्ये घाणीचे साम्राज्य, रुग्णांना संसर्गाचा धोका। एका बेडवर 2 रुग्ण, जिन्यातही रुग्णांच्या नातेवाईकांचे बस्तान। गणेश उत्सव कार्यक्रमात मराठी कार्यक्रमांनाच प्राधान्य द्या, समन्वय समितीचे मंडळांना आवाहन। गणेश उत्सव येत्या काही दिवसात असून त्यात मराठी पण दिसलेच पाहिजे। महानगरपालिकेत 10 वर्ष कंत्राटी काम करणाऱ्यांची सेवा होणार कायम। हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। नाशिक पालिकेतील चतुर्थ श्रेणी कंत्राटी कामगारांना दिलासा। शिवसेनेच्या दणक्यानंतर मध्य रेल्वेची सकारात्मक भूमिका। दादर, रत्नागिरी, सावंतवाडी पॅसेंजर सुरू होणार। उद्याचे रेल रोको आंदोलन तात्पुरते स्थगित। 1400 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मारहाण, ॲट्रॉसिटी खंडणी आणि हत्या प्रकरणाचा झाला समावेश। 10 मंत्र्यांची ओएचडीवरच बोळवण, फिक्सिंगमुळे पीए नाकारले। देवेंद्र फडणवीसांचा चाबूक, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना फडणवीसांचा मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा धक्का। उद्योग मंत्र्यांना दूर ठेवून फडणवीसांचा दक्षिण कोरियाच्या कंपनीशी करार। अनेक जुने करार सुद्धा रद्द केले। हिंदींनी 25 भाषांना संपवले। स्टॅलिन यांचा पुन्हा हल्ला, भाषायुद्ध चिघळणार तामिळनाडूत। हिंदी विरोधात वातावरण अजून तापवलं। ठाणे महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकाम। हायलँड ढोकाळी रस्त्यालगत कैलास नगरात विना परवाना इमारत। ठाणे महानगरपालिका काय करते असा सवाल। राज्यातील 500 मराठी शाळांना कुलूप। 2 वर्षात कमी झाल्या मराठी 500 शाळा। इंग्रजी शाळात 6 लाख विद्यार्थी वाढले, आकडेवारी सांगते। मुंबईत उन्हाचा कहर, पारा 38.8 वर। 2 दिवस उष्णतेचा इशारा। अजून 2 ते 3 महिने मुंबईकर कसे काढणार याकडे लक्ष। कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला, मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम। एपीएमसी सभापतीपदी शिंदे गटाचे प्रभू पाटील, उपसभापती पदावर आमदारे मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदेंनी बजावली मोठी भूमिका। शेतकऱ्यांना 15,000 सन्मान निधी, 5 वर्षे वीज बिल माफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात घोषणा, मात्र अंमलबजावणी कधी होणार याकडे लक्ष। अमरावतीत सोयाबीनचे दर 1000 ने पडले, भाव वाढण्याची शक्यता धुसर। शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर सोयाबीनचे दर आणखी घसरू लागले आहेत, त्यामुळे शेतकरी चिंतेत। गुण नियंत्रण निरीक्षक धायगुडे यांना हटवण्याचे आदेश। माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात ईमेलद्वारे नियुक्ती केलेल्या गुण नियंत्रक निरीक्षकाला पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत। काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू, सरासरी दर 9,600 रुपये प्रति क्विंटल। खानदेशात बाजारात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक सुरू झालेली आहे।
पिवळा वाटाणा, हरभरा, तूर आयातीवर शुल्क लावावे. शेतकरी आणि अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी. जर शुल्क लावले तर शेतकऱ्यांना होणार फायदा. कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा. सांताक्रूज येथे 38.7 अंश तापमानाची नोंद. उष्ण वातावरणाने पिके, फळभाज्या यावर परिणाम. वाढत्या उष्माचा पिके, जनावरांना ताप. राज्यात कमाल तापमान 39 अंशापर्यंत. दिवस रात्रीत 20 ते 23 अंशापर्यंत फरक येतोय. तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेती आणि राजकीय बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.